हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल पीजी डिप्लोमा अकॅडमी. तर मित्रांनो, कॉपी कन्स्ट्रक्टर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे. तर या लेक्चरमध्ये कॉपी कन्स्ट्रक्टरवर चर्चा करीत असताना आपल्याला त्याचा सिंटॅक्स, त्याचा एक्झाम्पल आणि त्याचा प्रोग्राम आज आपण घेणार आहोत. हा प्रोग्राम आपण कॉपी कन्स्ट्रक्टरचा घेणार आहोत. काय काय करणार आहेत? क्लासचं नेम काय करणार आहेत? आपण कोड ठेवणार आहेत. कोड, CODE कोड. म्हणजे एखादी आयडी आपण युजर कडून घेणार आहोत, म्हणजे हार्ड कोड करणार आहोत. आयडी काय केली? 1010 ही. आता हे तुम्हाला सांगून देतो मी काय आहे ते. कन्स्ट्रक्टर जेव्हा आपण बघता कॉपी कन्स्ट्रक्टर काय राहतो, याच्यामध्ये काय नाही. कॉपी कन्स्ट्रक्टर मध्ये सेम इझी आहे, जसं की तुमचे बाकीचे दोन कन्स्ट्रक्टर्स होते, पॅरामीटराइज आणि डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. त्या दोन्हीचं कॉम्बिनेशन थोडक्यात कॉपी कन्स्ट्रक्टर आहे. आता कॉपी कन्स्ट्रक्टर मध्ये पहा, थेरी पहा आधी त्याची. ए कन्स्ट्रक्टर दॅट एक्सेप्ट ए रेफरन्स टू इट्स ओन क्लास ॲज ए पॅरामीटर इज कॉल्ड ॲज कॉपी कन्स्ट्रक्टर. म्हणजे काय? कन्स्ट्रक्टर ते काय करतं? एक्सेप्ट करतं. काय? रेफरन्स. कुणाचा? त्याच्या स्वतःच्याच क्लासचा. कसं? ॲज ए पॅरामीटर. समजत आहे का मी काय म्हणत आहे? कन्स्ट्रक्टर एक्सेप्ट करतं रेफरन्स. आता रेफरन्स म्हणजेच ऑब्जेक्ट, तुमच्या क्लासचा ऑब्जेक्ट. आता एखाद्या कन्स्ट्रक्टरचा तुम्ही ऑब्जेक्ट तयार केला आणि त्याच ऑब्जेक्टला तुम्ही जर त्याच क्लासच्या रेफरन्स म्हणून तुम्ही जर त्याला पॅरामीटर मध्ये पाठविलं, त्याच क्लासचा रेफरन्स म्हणून त्याला जर तुम्ही पॅरामीटर मध्ये पाठविलं, तर ते तुमचं कॉपी कन्स्ट्रक्टर असा म्हणला जातो मित्रांनो. म्हणजे तुम्हाला जर सांगायचं जर झालं, आता हा कोड नावाचा क्लास आहे. कोड नावाचा क्लासचा C1 हा तुम्ही ऑब्जेक्ट बनविला आणि त्या C1 ऑब्जेक्टला या कोड नावाच्या क्लासच्या दुसऱ्या ऑब्जेक्ट सोबत म्हणजे C2 सोबत C1 ला पॅरामीटर म्हणून पास केलं. हे C1 नावाचा हा जो पहिला ऑब्जेक्ट होता तुमचा, त्यालाच तुम्ही पॅरामीटर म्हणून असं पास केलं. मग ते तुमचं काय झालं? हे सगळं तुमचं काय झालं? कॉपी कन्स्ट्रक्टर झालं. ह्यालाच कॉपी कन्स्ट्रक्टर असं म्हणतात मित्रांनो. आणि C1 काय आहे तुमचा? डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. आता C1 ने जर तुम्ही कॉल केलं तर इथं कॉल जाणार, इथं या फंक्शनला कॉल जाणार. आणि C2 तुमचा आहे कॉपी कन्स्ट्रक्टर. याच्यामध्ये काय केलेलं आहे? तुमचा C1 चा कंटेंट C2 ऑब्जेक्ट मध्ये कॉपी करण्याचं काम केलेलं आहे थोडक्यात. म्हणजे C1 ची आयडी हा C2 पण वापरू शकतो. C1 ची आयडी हा C2 पण वापरू शकतो. कसं वापरू शकतो? ह्याचा ऑब्जेक्ट तयार करून वापरू शकतो. आता x1.id केल्यावर आपल्याला ही आयडी या आयडी वरती स्टोअर होईल, या C2 च्या आयडी नावाच्या व्हेरिएबल वरती स्टोअर होईल. हे दोन्ही फंक्शन वेगवेगळे आहेत ना, याची आयडी वेगळी आणि या फंक्शनची आयडी वेगळी. मग C1 ची आयडी आहे आपल्याकडे 1010, पण C2 च्या आयडी वर आपण काय टाकत आहोत? x.id. म्हणजेच हीच आयडी 1010 हीच व्हॅल्यू आपण या आयडी वरती टाकत आहोत. मग जेव्हा आपण C1 ची आयडी डिस्प्ले करतो, तेव्हा आपल्याला काय येते? 1010. आणि C2 ची जेव्हा आयडी डिस्प्ले करता तेव्हा आपल्याला 1010 दोन्हीची आयडी सेम येते. पण याच्या थ्रू काय तुम्हाला समजून यायची गोष्ट काय आहे? किंवा तुमचे आपण एक कन्स्ट्रक्टर दुसऱ्या कन्स्ट्रक्टर मध्ये कॉपी करू शकतो, म्हणजे त्याचे व्हॅल्यूज आपण ऍक्सेस करू शकतो. याला कॉपी कन्स्ट्रक्टर म्हणून तर म्हणलेलं आहे मित्रांनो. कॉपी याच्या नावातच कॉपी आहे, म्हणून कॉपी कन्स्ट्रक्टर असं म्हणलेलं आहे. वेन कन्स्ट्रक्टर टेक अन ऑब्जेक्ट ॲज ए पॅरामीटर इज नोन ॲज कॉपी कन्स्ट्रक्टर. ही एक त्याची सिंपल डेफिनेशन झाली. कन्स्ट्रक्टर जेव्हा त्याचाच ऑब्जेक्ट त्याच्या पॅरामीटर म्हणून घेतो, तेव्हा त्याला कॉपी कन्स्ट्रक्टर असं म्हणतात मित्रांनो. आता हा पहा, या क्लासचाच ऑब्जेक्ट आहे, कोड नावाच्या क्लासचा एक्स ऑब्जेक्ट बनविला, त्याच्यावर त्याच ती पहा, इथं पहा, कोड नावाच्या क्लासचा एक्स ऑब्जेक्ट बनविला. आणि हे C1 हा जो पहिला ऑब्जेक्ट आहे, पहिला ऑब्जेक्ट मी इथं दिला. कुण्या ऑब्जेक्ट मध्ये? C2 ऑब्जेक्ट मध्ये. मग मित्रांनो, C1 चा कंटेंट हा C2 ऍक्सेस करू शकणार आता. का म्हणून? कारण की ही कॉपी कन्स्ट्रक्टर थ्रू कॉपी केला आपण ह्याचा कंटेंट याच्यामध्ये कॉपी केला. आता मित्रांनो काय होणार? आयडीला आपण ऍक्सेस करू शकणार. म्हणून आयडीला जेव्हा मी डिस्प्ले करतो C1 फंक्शन सोबत, C1 ऑब्जेक्ट सोबत C1 डॉट डिस्प्ले फंक्शन केल्यावर, तर मला आयडी काय येते? 1010. आणि C2 केल्यावर बी मला 1010 येते. का म्हणून? कारण की C2 हे आहे तुमचा C2 चा फंक्शन हा आहे. हा कॉपी कन्स्ट्रक्टर हा तुमचा C2 चा फंक्शन आहे. C2 ऑब्जेक्टचा कन्स्ट्रक्टर आहे.
तर आता काय करणार आहेत, हे काय काम करतो, एक्स डॉट आय डी नी तो या आयडीच्या व्हॅल्यूला ऍक्सेस करू शकतो. मग ही व्हॅल्यू या एक्स डॉट आयडीच्या जागी आली. मग एक्स डॉट आयडीची जी काही व्हॅल्यू आहे ती या आयडी वरती टाकली, कुण्या C2च्या कन्स्ट्रक्टर वरती. C2चा कन्स्ट्रक्टर वेगळा आणि C1चा कन्स्ट्रक्टर वेगळा. समजत आहे, फक्त क्लास दोन्हीचे सेमच आहेत, क्लास दोन्हीचा कोडच आहे, या दोन्हीचा क्लास कोडच आहे आणि कोड नावाचेच दोन्ही कन्स्ट्रक्टर्स आहेत, एक तुमचा डिफॉल्ट आणि एक तुमचा पॅरामीटराइज. याला पॅरामीटर पास केले म्हणजे याला पॅरामीटराइज तुम्ही म्हणू शकता, पण तुम्ही याला कॉपी कन्स्ट्रक्टर असं म्हणायचं आहे, कारण की याचाच ऑब्जेक्ट तुम्ही याचाच रेफरन्स म्हणून पास करीत आहात. याच प्रोग्रामचा ऑब्जेक्ट म्हणजे C1 याचा रेफरन्स म्हणून पास करीत आहात. दिसत आहे का, C1 काय पास केलंय, रेफरन्स म्हणून. मग त्यालाच तुम्ही काय म्हणतात, रेफरन्स म्हणून पास केल्यावर तुमचा कॉपी कन्स्ट्रक्टर असं म्हणतात. ही पण लाईन झाली. ए कॉपी कन्स्ट्रक्टर इज यूज टू डिक्लेअर अँड इनिशियलाइज अन ऑब्जेक्ट फ्रॉम अनदर ऑब्जेक्ट. कॉपी कन्स्ट्रक्टरचा यूज काय आहे तुम्हाला जर सोप्या भाषेत सांगायचं झालं, ते डिक्लेअर करतं आणि इनिशियलाइज करतं. डिक्लेअर म्हणजेच इनिशियलाइज कशाला, ऑब्जेक्टला. फ्रॉम ऑब्जेक्टला इनिशियलाइज करण्याचं काम करतं. फ्रॉम अनदर ऑब्जेक्ट म्हणजे दुसऱ्या ऑब्जेक्ट थ्रू एखाद्या ऑब्जेक्टला इनिशियलाइज करायचं काम करतं. आता पहा मित्रांनो, हा तुमचा दुसरा ऑब्जेक्ट. आता कॉपी कन्स्ट्रक्टर थ्रू काय झालं, हा जो कन्स्ट्रक्टर आहे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, त्याला तुम्ही इनिशियलाइज केलं म्हणजे C1 इथं दिलं म्हणल्यावर आता याचे कंटेंट याच्यावरती कॉपी होणार, म्हणजे याचं कंटेंट आपल्याला ऍक्सेस करता येणार. आता समजत आहे का मी काय म्हणत आहे, या कन्स्ट्रक्टरचा, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरचा. आणि कॉपी कन्स्ट्रक्टर म्हणल्यावर हा तुमचा कॉपी कन्स्ट्रक्टर म्हणजे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरची बी आपल्याला व्हॅल्यूज यूज करू शकतात, म्हणजे आयडी ही यूज करू शकतो आपण आता. मग मित्रांनो, मग दोन्हीचे नाव तर तुमचे सेम आहेत, ह्याचं पण नाव सेम आणि ह्याचं पण नाव सेम. मग फरक कसं काय दोन्ही मध्ये मित्रांनो, हा इथं तुम्ही त्याचा ऑब्जेक्टच त्याचा पॅरामीटर म्हणून पास केलेला आहे आणि इथं काहीच पास केलं नाही, म्हणजे हा तुमचा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. समजला फरक. आता सिंटॅक्स मध्ये पहा, त्याच्या क्लास नेम, त्यानंतर त्याच्या मदत आणखीन एकदा त्याचा क्लास नेम आणि आणखीन मदत त्याचा क्लास नेम आणि ऍड्रेस ऑपरेटर वापरायचा. इथं लक्षात घ्या, तुम्हाला ऍड्रेस ऑपरेटर हे कंपल्सरी आहे आणि ऑब्जेक्ट नेम जे काही ऑब्जेक्ट आहे त्या क्लासचा तुम्हाला बनवायचा आहे, एक्स वाय तुम्ही काहीही बनवू शकता, ते तुम्ही इथं लिहायचं ऍड्रेस ऑपरेटर सोबत. आणि त्यानंतर त्या कॉपी कन्स्ट्रक्टरची बॉडी. समजलं का, कोड, क्लासचं नाव काय, कोड पहा इथं, त्यानंतर कोड आणि ऍड्रेस ऑपरेटर सोबत एक्स काय आहे तुमचा कॉपी कन्स्ट्रक्टर आहे, एक्स तुमचा ऑब्जेक्ट आहे, हाच सगळा मिळून तुमचा कॉपी कन्स्ट्रक्टर आहे आणि इथं तुमची कॉपी कन्स्ट्रक्टरची बॉडी. आता हा प्रोग्राम आपण घेणार आहोत, काय केलेला आहे, आयडी घेतलेली आहे आणि आयडीला डिस्प्ले करण्याचं काम केलेलं आहे, बाकी काही नाही केलेलं आहे. चला तर मग हा प्रोग्राम आता आपण सॉल्व्ह करूया आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती जाऊन. सो लेट्स गो, आपण आता आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती जाऊया. सो फ्रेंड्स, आता आपण आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती आलो आहोत. आता काय करणार, मी इथं सिलेक्ट करताना तुमचा C++ लँग्वेज सिलेक्ट करणार आणि ही वरची कमेंट आउट लाईन मी काढून टाकणार. यासोबतच मी तुमची युझिंग नेम स्पेस std ही लाईन इन्क्लूड करून घेतो. का म्हणून ही लाईन इन्क्लूड करून घेतात हे तुम्हाला सर्वांना माहिती, युझिंग नेम स्पेस std आणि काय करतो मी, ही लाईन डिलीट करून टाकतो, ही लाईन तुमची काढून टाकतो. आता काय करणार आहे मी, एक कोड नावाचा कोड नावाचा क्लास बनवणार आहे, क्लास CODE कोड. आता यामध्ये आपण काय करणार आहेत, या क्लासमध्ये आपण काय करणार आहेत, तुमच्या प्रायव्हेट मध्ये मी काय करणार आहे, आयडी डिक्लेअर करणार आहे, इंटिजर आयडी, INT इंटिजर मध्ये ID. मग आयडी वरती आपण व्हॅल्यू घेणार आहोत, काय करणार आहोत, कन्स्ट्रक्टर मधून आपण व्हॅल्यू घेणार आहोत. मग कन्स्ट्रक्टर तुम्ही कसा बनवितात तुम्हाला माहिती आहे, कन्स्ट्रक्टरचा काय खेळ आहे. आधी डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर बनवायचा, पब्लिक तुमचा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आधी बनवून घ्या. कॉपी कन्स्ट्रक्टर बघायचंय ना, मग त्यासाठी आधी डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर बनवून घ्या, काय CODE डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर हा असा बनवितात. हा तुमचा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर झाला. याच्यामध्ये तुम्ही काय करणार, आयडी वरती आपण व्हॅल्यू टाकून देणार 1010 ही व्हॅल्यू आपण आयडी वरती टाकून दिली. याला क्लोज करणार.
त्यानंतर मी तुमचा कॉपी कन्स्ट्रक्टर बनवणार. कॉपी कन्स्ट्रक्टर बनवणार. मग कॉपी कन्स्ट्रक्टर बनवायला क्लास नेम COD कोड. आता कॉपी कन्स्ट्रक्टर आहे हे कसं समजणार, मध्ये सुद्धा कॉपी कन्स्ट्रक्टरच्या सिंटॅक्स मध्ये सुद्धा क्लास नेम बाहेरून आणि क्लास नेम एक मधून COD कोड तुमचा ऍड्रेस ऑपरेटर होता आणि तुमचा एक्स दिला किंवा वाय द्या. चला वाय देऊया आपण. ऍड्रेस ऑफ वाय दिला म्हणजे वाय हा ऑब्जेक्ट डिक्लेअर केला कुणाचा, कोडचा. समजलं का? आता मी याच्यावरती काय करणार आहे, आता मी आयडी वरती तुमचा हा वाय डॉट id थ्रू याला ऍक्सेस करणार आहे. म्हणजे वाय डॉट id थ्रू मला काय भेटणार आहे, हे नंबर, याची व्हॅल्यू 10102 ही व्हॅल्यू मला ही आयडी माझ्या या आयडी वरती जाईल. पुण्या या कन्स्ट्रक्टरच्या या आयडी वरती या. आणि हा कन्स्ट्रक्टरची ही आयडी वेगळी. हा तुमचा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, हा तुमचा कॉपी कन्स्ट्रक्टर. कारण की ऑब्जेक्ट मधल्या व्हॅल्यूज आपण कॉपी करून घेत आहोत ह्याच्यात. म्हणजेच ऑब्जेक्टला रेफरन्स म्हणून तुम्ही पाठवित आहात. पहा इथं वायलाच तुम्ही रेफरन्स म्हणून पाठविलेला आहे. आता डिक्लेअर करताना तुम्हाला माहिती आपण जर जेव्हा ऑब्जेक्टला कॉल करतो तेव्हा काय होतंय, ही डिक्लेअर होते. म्हणजे काय, ऑटोमॅटिकली कॉल बसते कुणाला, कन्स्ट्रक्टरला. जेव्हा आपण ऑब्जेक्टला डिक्लेअर करतो तेव्हा मग पहिला डिफॉल्ट वाला ऑब्जेक्ट डिक्लेअर करा, कोड C1 पहिल्या याचा म्हणजेच डिफॉल्टचा केला आणि कोड C2 मध्ये तुम्ही काय करा, त्याचाच ऑब्जेक्ट म्हणजे हा C1च त्याचा रेफरन्स म्हणून पास करा. C1 हा त्याचाच रेफरन्स म्हणून याच्याच पेरिमीटर मध्ये मी पास केलं. हे पेरिमीटर देतो ना इथं, मग पेरिमीटर मध्ये मी C1 पास केला C2च्याच ह्याच्यात. समजलं काय केलंय मी? आणि आता मी इथं मी डिस्प्ले फंक्शन बी लिहिणार ना. डिस्प्ले फंक्शन आपल्याला डिस्प्ले काय करायचं, वाईड डिस्प्ले. आयडी आपल्याला डिस्प्ले पण करावं लागेल ना, म्हणून DISPLAY डिस्प्ले फंक्शन मी यूज केला. डिस्प्ले फंक्शन मध्ये मी काय करणार, आयडीला तुमच्या डिस्प्ले करून टाकणार. काय, Cout इन्सर्शन ऑपरेटर आयडी, डायरेक्ट आयडीला मी डिस्प्ले करून दिलं. चला आयडीला डायरेक्ट मी डिस्प्ले करून दिलं. आता मी काय करणार आहे, तुमचं C1 डॉट डिस्प्ले फंक्शनला मी कॉल करणार आहे. आता पहा C1 डॉट डिस्प्लेला कॉल केलं मी. आता सेम C2 डॉट डिस्प्लेला कॉल करणार मी. C2 डॉट डिस्प्ले फंक्शनला मी कॉल केलं. आता पहा मित्रांनो, तुमचं काय होणार, इथं मला दोनदा आउटपुटला आयडी भेटून जाईल तुमची. काय, 1010 हे पहा 101012 ही पहिली आणि ही 1012. आता ह्याच्या ही एकदमच कस काय आली तुमची, चिटकून कस काय आली, तर ती चिटकून का म्हणून आली माहिती का मित्रांनो, आपण त्याच्यामध्ये काही /n वगैरे लावला नाही. मग त्यांना डिफरन्स करण्यासाठी, डिफरन्स त्यांच्यामध्ये हे करण्यासाठी एक Cout म्हणून लाईन लिहा. Cout इन्सर्शन ऑपरेटर आणि त्यानंतर ऑब्जेक्ट OBJECT ऑब्जेक्ट C1 च तुमची आयडी C1 ची इथे येऊन जाईल. आता पहा मित्रांनो, आता मी काय करतो, इथं /n लावतो. /n सेम मी कॉपी पेस्ट करतो कुणासाठी, तुमच्या ऑब्जेक्ट C2 साठी. आता इथं C2 करून टाकतो मी. आता जेव्हा मी ह्याला रन करतो तेव्हा बघा ऑब्जेक्ट C1 ची काय आली मला व्हॅल्यू, 10102. C2 ची काय आहे, 10102. मित्रांनो पण कन्स्ट्रक्टर मध्ये टाकताना आपण C1 चा कन्स्ट्रक्टर होता, हा C1 चा जो कन्स्ट्रक्टर होता याच्यामध्ये आयडी ची व्हॅल्यू आपण टाकली होती. मग C2 च्या ह्यानी कशी काय ऍक्सेस केली, C2 च्या कन्स्ट्रक्टरनी, या कॉपी कन्स्ट्रक्टरनी कसं काय ऍक्सेस केली C2 नी. तर मित्रांनो आपण काय केलं, या ऑब्जेक्टला याचाच रेफरन्स म्हणून कॉल केलेला आहे. म्हणजेच या कन्स्ट्रक्टरच्या या ऑब्जेक्टला C1 ला आपण डायरेक्ट या कन्स्ट्रक्टरच्या या पॅरामीटर म्हणून पास केला. म्हणजे C1 डायरेक्ट इथं पास केला आपण याच्या फंक्शन मध्ये. मग याच्या थ्रू काय झालं, वाय डॉट आयडी थ्रू आपण ही आयडी ऍक्सेस करू शकतो. मग वाय डॉट आयडी थ्रू मला ही व्हॅल्यू भेटन. मग ही व्हॅल्यू मला भेटली की मी या आयडी वरती टाकतो. कुण्या, या कोड
कॉपी कन्स्ट्रक्टरच्या या आयडी वरती. हा कोणता आहे? डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. मग मित्रांनो हे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर याला तुम्ही कॉपी कन्स्ट्रक्टर बी म्हणू शकता, कॉपी कन्स्ट्रक्टर म्हणा, आणि पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर बी म्हणू शकता याला तुम्ही, कारण की पेरिमीटर बी पास केलेत ना, हे पेरिमीटरच झाले. हे जे तुम्ही कोणती पण व्हॅल्यू तिथून पास केली की ते तुमचं पेरिमीटर कन्सिडर होतो. पण इथं काय पास केले आपण? ऑब्जेक्ट पास केले. मग हा तुमचा पेरिमीटर पण असतो आणि हा तुमचा कॉपी कन्स्ट्रक्टर पण होतो, कारण की ऑब्जेक्ट तुम्ही पास करत आहात ना, वाय ऑब्जेक्ट हा पास करत आहात, इथून वाय C1 ऑब्जेक्ट हा पास करत आहात याला. म्हणून मग C1 थ्रू काय होणार? इथं C1 चे मेंबर्स आपल्याला ऍक्सेस करता येणार या कन्स्ट्रक्टरचे. मग मी वाय डॉट आय डी ऍक्सेस करू शकतो मग आयडीला. समजलं? मग आता वाईट डिस्प्लेने मी कॉल केला, मग वाईट डिस्प्लेने C1 आणि C2 ला कॉल केला, C1 डॉट डिस्प्ले, C2 डॉट डिस्प्ले. मग मला दोन्हीच्या आयडिया भेटून गेल्या. दोन्हीची आयडी सेमच. म्हणजे मला सांगायचं काय होतं, आयडी तुम्ही जरी एका कन्स्ट्रक्टर मध्ये डिक्लेअर केली तरी ती आपल्याला कॉपी कन्स्ट्रक्टरचा यूज करून दुसऱ्या कन्स्ट्रक्टर मध्ये ती आपल्याला यूज करता येते. हाच तुमच्या कॉपी कन्स्ट्रक्टरचा यूज आहे. आणि कॉपी कन्स्ट्रक्टर कशाला म्हणतात? ऑब्जेक्टलाच तुम्ही रेफरन्स म्हणून जर तुमच्या पॅरामीटर मध्ये पाठवलं तर त्याला तुम्ही कॉपी कन्स्ट्रक्टर म्हणतात. पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर मध्ये तुमचे पॅरामीटर्स असतात आणि डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर मध्ये तुमचे पॅरामीटर्स नसतात. एवढाच फरक आहे तिन्ही कन्स्ट्रक्टर मध्ये. होप की तुम्हाला तिन्ही कन्स्ट्रक्टर समजले असतील. तिन्ही कन्स्ट्रक्टरचे लेक्चर्स आपले झालेले आहेत. आता आपलं फक्त डिस्ट्रक्टर आणि त्याचे पुढचे कन्सेप्ट राहिले. त्यानंतर आपला युनिट 2 हा एंड होईल आणि युनिट 3 इनहेरिटन्सला आपण लवकरच सुरुवात करूया. सो होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.